ज्येष्ठ गायिका अलका याग्निक यांनी आज सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना धक्कादायक बातमी दिली। त्यात त्यांनी आपल्याला हिअरिंग अटॅक आल्याचं म्हटलंय। फ्लाइटमधून उतरताना आपल्याला अचानक ऐकूच येत नसल्याचं जाणवलं। दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉसचं निदान झालं। एका व्हायरल अटॅकमुळे हे झालंय असं त्यांनी सांगितलं। मोठ्या आवाजात संगीत ऐकणं, हेडफोनचा वापर याबाबत सावधान राहण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला। त्यानिमित्ताने अलका याग्निक यांना झालेल्या या दुर्मिळ आजाराबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया। सेन्सरी नर्व्हल हिअरिंग लॉस हा आजार कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो। WHO ने दिलेल्या माहितीनुसार जगभरात या आजारामुळे आपली श्रवणशक्ती गमावलेले किंवा कमी झालेले अंदाजे 1.5 बिलियन लोक आहेत। म्हणजे जगातल्या 20% लोकांना हा आजार झालेला आहे। या आजारासाठी अनेक फॅक्टर्स कारणीभूत असू शकतात। ऑडिटरी नर्व डॅमेज झाली तर हा आजार होण्याचा धोका वाढतो। आता ही ऑडिटरी नर्व डॅमेज होऊन हा आजार होण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत ती समजून घेऊया। सगळ्यात पहिलं कारण वयोमान। वयोमानानुसार ही ऑडिटरी नर्व डॅमेज होऊ शकते आणि पुढे जाऊन हा आजार होऊ शकतो। कारण दुसरं मोठी दुखापत। मोठी दुखापत जर का झाली तर त्याने ऑडिटरी नर्व डॅमेज होऊ शकते आणि हा आजार होण्याची शक्यता वाढते। कारण तिसरं डायबिटीज, बीपी सारखे आजार। कारण चौथं कानाच्या आत झालेली दुखापत। पाचवं मेडिकेशन। काही अँटीबायोटिक्स किंवा केमोथेरपी मधली मेडिसिन अशा काही औषधोपचारांमुळे सुद्धा ऑडिटरी नर्व डॅमेज होऊ शकते आणि त्यामुळे हा आजार होण्याची शक्यता वाढते। त्यानंतर सहावं म्हणजे मोठ्या आवाजाचा परिणाम। आता याच्यामध्ये कुठले आवाज येतात तर मोटारसायकलचा आवाज, कारचा हॉर्न, स्पोर्ट्स इव्हेंट मधला कर्कश आवाज, हेडफोन वरून मोठ्या आवाजात ऐकणं, कानात जोरात ओरडणं आणि फटाक्यांचा आवाज। अगदी रोजचे आवाज आहेत पण या आवाजाने सुद्धा हा आजार होऊ शकतो। अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार हे आवाज किती वेळ ऐकले, सलग किती वेळ ऐकले किंवा ऐकले गेले तर परिणाम होतो ते जाणून घेऊया। मोटरसायकलचा आवाज जर सलग 50 मिनिटं ऐकला तर त्याने हा आजार होण्याची शक्यता वाढते। कारचा हॉर्न किंवा स्पोर्ट्स इव्हेंट मधला कर्कश आवाज सलग 15 मिनिटं ऐकला तर हा आजार होण्याची शक्यता असते। हेडफोन वरून मोठ्या आवाजात सलग 5 मिनिटं जर का ऐकलं तरी सुद्धा अचानकपणे कानाला त्रास होऊन हा आजार होऊ शकतो। सलग 2 मिनिटं कानात जोरात ओरडणं किंवा साधारण 2 मिनिटं फटाक्यांचा कर्कश आवाज ऐकणं या सगळ्या गोष्टींमुळे अचानकपणे या आजाराला आमंत्रण दिलं जाऊ शकतं। असं होईलच असं नाही पण असं होण्याची शक्यता असते। म्हणजे ज्यांना अचानकपणे अशा प्रकारे निदान होतं किंवा हिअरिंग अटॅक येतो त्यांच्या मागे ही कारणं असू शकतात असं तज्ञ सांगतात। आता या आजाराचे 4 प्रकार आहेत। त्यातला चौथा म्हणजे सडन सेन्सरी नर्व हिअरिंग लॉस जो अलका याग्निक यांना झालाय। यात नेमकं होतं काय तर यात 72 तासात अचानक ऐकू येणं बंद होतं। मोठ्या कर्कश आवाजामुळे, आजारपण किंवा दुखापत अशा कारणांमुळे हे होऊ शकतं। संशोधनातून असंही समोर आलंय की कोविड-19 मुळे सुद्धा या आजाराचा धोका वाढू शकतो। आता अलका याग्निक यातून उपचार घेतायत, त्या बऱ्याही होतील पण रोज मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकण्याआधी आपण विचार करायला हवाय हे यातून अधोरेखित होतंय। तुमचं यावर म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।